Welcome to Tech Math channel. In the previous video, we have solved all the examples given in practice set 3.1, and now today we are going to see the concept of touching circles and also the examples based on touching circles which are given in the practice set 3.2. Now first we will see the concept that is touching circle. बोर्डवर इथे दोन फिगर्स मी ड्रॉ केलेले आहेत. आता या दोन फिगर ड्रॉ करत असताना या ठिकाणी आता ही जी फिगर जी आहे या फिगर मध्ये हा एक सर्कल आहे आणि दुसरा हा एक सर्कल आहे आणि या दोन्ही सर्कल जे आहे दोन्ही सर्कल एका कॉमन पॉइंट मध्ये इथे टच होतात आणि हा जर मी टँजंट जर इथे ड्रॉ जर केला किंवा ही लाईन जर मी इथे ड्रॉ केली ही लाईन म्हणजे त्याचा टँजंट असणार आहे कारण ही फक्त एका पॉइंट मध्ये इथे सर्कलला टच करते किंवा हा छोटा सर्कल मोठा सर्कल आणि लाईन यांच्यामध्ये कॉमन फक्त हा एकच पॉइंट असणार आहे. सपोज हा पॉइंट त्याला नाव दिलं आपण पॉइंट ए. हा सर्कल जो आहे त्याचं सेंटर दिलं आपण ए. मोठा सर्कल जो आहे त्याचा सेंटरचं नाव दिलं आपण सी. ही झाली एक फिगर. नाव इन द नेक्स्ट फिगर suppose this is a circle with center B with center C आणि या ठिकाणी इथे एक आणखी एक लाईन मी ड्रॉ केली. या लाईन मध्ये हा कॉमन पॉइंट आहे ए हा कॉमन पॉइंट असेल. आता हे दोन्ही सर्कल आणि लाईन हे एकाच प्लेन मध्ये आहे. त्यानंतर हा सर्कल आणि लाईन यांच्यामध्ये फक्त एकच पॉइंट आहे म्हणजे इथे ही लाईन जी या सर्कलला इंटरसेक्ट होती ती फक्त एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. या ठिकाणी देखील हा सर्कल आणि लाईन ही एकाच प्लेन मध्ये आहे आणि दोन्ही सर्कल आणि लाईन ज्या आहेत त्या फक्त एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. की ही जी लाईन जी आहे हे ऑलरेडी आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं की या लाईनला आपण टँजंट असं म्हणत असतो. मग असे हे जे सर्कल जे असतात की हे दोन्ही सर्कल्स आणि ही लाईन जी एकमेकांना फक्त एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असते अशा सर्कल्सला आपण टचिंग सर्कल्स असं म्हणतो. किंवा हे दोन्ही सर्कल एकाच पॉइंट मध्ये ज्यावेळेस एकमेकांना इंटरसेक्ट करतात या सर्कलला आपण टचिंग सर्कल्स असं म्हणतो. आता हे टचिंग सर्कल्स ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस हे दोन्ही सर्कल जे आहेत हे इंटरनली टच झालेले आहेत. दीज आर कॉल्ड एज इंटरनली टच सर्कल्स. आणि हे दोन्ही जे सर्कल जे आहेत ते एक्सटर्नली टच झालेले सर्कल्स आहेत. हे दोन्ही कन्सेप्ट जे आहेत म्हणजे डेफिनेशन जे आहे टचिंग सर्कलची ती काय ते इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन. आता सांगितल्याप्रमाणे दोन्ही सर्कल जर समजा एकाच प्लेन मध्ये असतील इंटरसेक्ट विथ अ लाईन इन द प्लेन ते दोन्ही इंटरसेक्ट करतात लाईनला की जी लाईन देखील त्याच प्लेन मध्ये आहे इन ओनली वन पॉइंट एकाच पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट करत असतात. दे आर सेड टू बी अ टचिंग सर्कल्स अँड द लाईन ही जी कॉमन लाईन जी असते त्यांना टच करणारी दॅट लाईन इज कॉल्ड एज अ टँजंट. यानुसार याची डेफिनेशन आपल्याला पेज नंबर 56 वर दिलेली आहे. इंटरनल टचिंग सर्कल्स आणि एक्सटर्नल टचिंग सर्कल्स काय ते देखील आपण पाहिलेलं आहे. आता याच्या ज्या प्रॉपर्टी ज्या आहेत या प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्यात की ज्या प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला उपयोगाला पडतील. आता ज्यावेळेस हे सर्कल इंटरनली टच होत असतात म्हणजे ही टँजंट झाली तर या दोन्ही सर्कलचे जे सेंटर जे येतील हे सेंटर्स या टँजंटच्या एकाच बाजूला असतील आयदर लेफ्ट साइडला असतील किंवा राईट साइडला असतील. त्यानंतर ज्यावेळेस हे दोन्ही सर्कल एक्सटर्नली टच होतील त्यावेळेस एक्सटर्नली टच होत असताना हा कॉमन टँजंट आणि दोन्ही जे सर्कल जे असतील ते दोन्ही सर्कल या कॉमन टँजंटच्या दोन्ही वेगवेगळ्या बाजूला असतील लेफ्ट साइडला आणि राईट साइडला किंवा वरती अप आणि डाऊन असे ते सर्कल्स येऊ शकतील. म्हणजे या कॉमन टँजंटच्या दोन्ही बाजूला ते सर्कल येत असतील. आपल्याला जे एक्झाम्पल जे सॉल्व्ह करायचे आहेत त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय पाहायचंय की हे जे सेंटर जे आहे आणखीन एक त्याच्यातली जी प्रॉपर्टी की जी थेरम देखील आपण याच्यानंतर पाहणार आहोत. मग त्या थेरम मध्ये काय पाहणार आहोत की या ज्यावेळेस सर्कल एकमेकांना टच करतात आयदर इंटरनली ऑर एक्सटर्नली ज्यावेळेस ते टच करत असतात त्यावेळेस त्या सर्कलचा सेंटर आणि त्यांचा जो कॉमन टँजंट असेल हा कॉमन टचिंग पॉइंट जो असणार आहे हा टचिंग पॉइंट किंवा टँजंट जिथे इंटरसेक्ट होतो तो पॉइंट या सर्कलचा सेंटर या सर्कलचा सेंटर हे तिन्ही पॉइंट जे असतात ते एका लाईन मध्ये असतात. मग ते इंटरनली टचिंग असो किंवा एक्सटर्नली टचिंग असो म्हणजे आपण जर ही लाईन जर ड्रॉ केली किंवा हे सी बी ए किंवा ए बी सी हे कोलिनियर पॉइंट्स असतील आपण लाईन ड्रॉ करू शकतो. इथे देखील हा ए बी आणि सी हे कोलिनियर पॉइंट्स असणार आहे.
मग आपल्याला एक्झाम्पल मध्ये 3.2 मध्ये असे काही एक्झाम्पल दिले जातात किंवा बोर्डामध्ये असे क्वेश्चन विचारले जातात की दोन सर्कल जे आहेत ते इंटरनली टच होतात किंवा एक्सटर्नल टच होतात आणि मग त्या दोन सर्कलचं जे रेडियस जे असतं ते रेडियस आपल्याला दिलं जातं आणि त्या रेडियस मधला डिफरन्स किंवा त्या दोन रेडियस मधला डिस्टन्स किती आहे ते डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. आता हे दोन्ही सर्कल जे आहेत ते इंटरनली टच होतात. सी हा मोठ्या सर्कलचा सेंटर आहे, बी हा छोट्या सर्कलचा सेंटर आहे आणि मग आपल्याला काय करायचंय बरं की या दोन्ही मधला डिफरन्स जो आहे तो डिफरन्स आपल्याला त्या दोन्ही मधला डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. आता ए सी जे आहे ए सी हे मोठ्या सर्कलचा रेडियस आहे ते आपण समजा मानलं R1. सपोज R1 is the radius of circle having radius as AC. AC हा रेडियस असलेल्या सर्कलचा रेडियस आपण R1 अज्युम केला आणि AB हा रेडियस असलेला जो सर्कलचा आहे त्याचा रेडियस आपण R2 असं जर अज्युम केलं आणि जर आपल्याला BC म्हणजे त्या दोन सेंटर मधलं डिफरन्स किंवा डिस्टन्स जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल आणि ज्यावेळेस ते सर्कल इंटरनली टच होत असतात त्यावेळेस आपण काय करत असतो की that difference is nothing but R1 minus R2. R1 minus R2 जर आपण केलं म्हणजे मोठ्या रेडियस मधनं छोटी रेडियस जर आपण मायनस केली तर आपल्याला या दोन्ही सर्कलच्या सेंटर मधला जो डिस्टन्स असेल ते डिस्टन्स फाइंड आउट करावं लागतं. म्हणजे इंटरनली टचिंग सर्कल जर असतील तर त्या दोन रेडियस मधला डिफरन्स फाइंड आउट केला म्हणजे त्या दोन सेंटर मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येतं. आता ज्यावेळेस एक्सटर्नली टच होत असतात दोन्ही सर्कल आणि आपल्याला या दोन्ही सेंटर मधलं जर आपल्याला डिस्टन्स जर फाइंड आउट करायचा असेल तर अशा आपल्याला काय करावं लागतं की हा सेंटर प्लस हा सेंटर इथे आपण R1 आणि R2 असं जर अज्युम केलं आणि या दोन सेंटर मधला जर आपल्याला डिस्टन्स जर फाइंड आउट करायचा असेल तर तो डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी R1 प्लस R2 म्हणजे दोन्ही रेडियसची जर आपण ऍडिशन केली तर त्या दोन सेंटर मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येतं. याचे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्यापूर्वी थेरम ऑफ टचिंग सर्कल्स हा जो थेरम जो आहे हा थेरम आपल्याला पाहायचा आहे. आता हा थेरम जो आहे हा पूर्ण थेरॉटिकली थेरम आहे. थेरम साठी हीच फिगर आपल्याला लागणार आहे. कम्प्लीट थेरॉटिकल ज्या स्टेटमेंट वगैरे जे आहे ते स्टेटमेंट तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतो आणि लगेचच तुम्ही नोटबुक मध्ये तो थेरम जो आहे तो लिहून घ्यायचा आहे. द थेरम ऑफ टचिंग सर्कल हा थेरमचं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट अगोदर मी फर्स्ट आय विल रीड द स्टेटमेंट ऑफ थेरम. Theorem of touching circles. If two circles touch each other, जर दोन सर्कल एकमेकांना टच करत असतील, their point of contact lies on the line joining their center. त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असेल तो आपण हे सेंटर जर जॉईन केली ती जी लाईन जर ड्रॉ केली आपण त्या लाईन वरती असतात असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ज्यासाठी जी फिगर जी दिलेली आहे ही फिगर यानुसारच आपल्याला ड्रॉ करायला लागणार आहे. आता या फिगर मध्ये सपोज एल ही लाईन असेल, इथं एल ही लाईन इंटरनली एक्सटर्नली टच केलेली. नाव जे आहे ते बुक ऍज पर बुक मध्ये देतो, तुम्हाला समजण्यासाठी थोडं इझी जाईल. या टच पॉइंट जो दिलेला आहे एक्सटर्नली टचचा हा टच पॉइंट सी दिलेला आहे. सेंटर जे दिलेले आहे ते ए आणि बी हे सेंटर दिलेले आहे. इंटरनली देखील सेंटर ए आणि सेंटर बी आणि टच पॉइंट जो आहे तो इथं सी दिलेला आहे आणि एल ही लाईन तिथं टँजंट दाखवली गेलेली आहे. आता गिवन आपल्याला काय दिलेलं आहे की या स्टेटमेंट मध्ये स्टेटमेंट पाहूनच आपलं थेरमचं स्टेटमेंट पाहूनच आपल्याला लिहिता येईल. इफ टू सर्कल इच अदर, दोन सर्कल जे आहेत ते टच होतात. कोणकोणते सर्कल? हे दोन सर्कल आपण दिलेले आहेत. सर्कल विथ सेंटर ए आणि विथ सेंटर बी हे एकमेकांना टच करत आहेत आणि त्यांचा कॉमन पॉइंट जो आहे तो सी हा कॉमन पॉइंट आहे. सो द गिवन इज काय? सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. या दोन्ही सर्कलला टच करणारा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो सी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे. हे आपल्याला गिवन मध्ये दिलेले आहे. म्हणजे गिवन मध्ये काय काय दिले? सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला दिलेला आहे आणि टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचं? टू प्रूव्ह काय? हा सी हा जो पॉइंट आहे तो या ए बी वर आहे. सी लाइज ऑन द लाइन ए बी. सी लाइज ऑन द लाइन ए बी. हा सी जो आहे तो ए बी या लाईन वरच आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता हे प्रूव्ह करताना आपण काय
काय प्रूव्ह करणार आहे? आता प्रूव्ह करताना पहा काय म्हणतो आपण, हा ए हा AC सपोज हे रेडियस जे आहे या मोठ्या सर्कलचा आहे, AC हे एक रेडियस आहे आणि BC हे एक रेडियस आहे आणि L लाईन L जी आहे ती टँजंट आहे. आपल्याला असं म्हणता येईल की AC परपेंडिक्युलर टू लाईन L, हे आपल्याला कुठल्या थेरमनं आपल्याला सांगता येईल AC इज परपेंडिक्युलर टू लाईन L by tangent theorem because tangent is perpendicular to radius, हे आपण पाहिलेले आहे. In the same way BC is perpendicular to line L, tangent theorem म्हणजे AC हा L ला परपेंडिक्युलर आहे, BC हा L ला परपेंडिक्युलर जर आहे, आता हा AC इथं C हा पॉइंट आहे, BC हा एक पॉइंट आहे, हा परपेंडिक्युलर आहे, ही लाईन आहे. मग एकाच लाईनला एकाच पॉइंट मध्ये असे किती परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतात? सपोज मी एखादी एक लाईन घेतली, ही लाईन घेतली आणि इथे एक पॉइंट जर मी घेतला, हा कुठला एक सपोज P हा पॉइंट घेतला आणि या लाईनला P या पॉइंट मधून किती परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतील? आपल्याला फक्त एकच परपेंडिक्युलर ड्रॉ करता येईल, हा एकच परपेंडिक्युलर ड्रॉ आहे. असे जर ड्रॉ केले तर काय परपेंडिक्युलर ड्रॉ म्हणजे जास्त परपेंडिक्युलर काही ड्रॉ होणार नाही. एका लाईनला एका पॉइंट मधून जाणारी फक्त एकच परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करू शकतो. मग ही जर लाईन जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो, या P या लाईनवर, या लाईन मध्येच A आहे आणि B आहे, इथे हे पॉइंट आहे, म्हणजे हा जो पॉइंट जो आहे तो या AB मध्ये हा कोलिनियर असणार आहे. ह्या जो कन्सेप्ट जो आहे हा कन्सेप्ट आपण इथे यूज करतोय आणि त्यानुसार हे थेरम आपण प्रूव्ह करणार आहे. आता प्रूफ मध्ये काय लिहितो आपण इथं, AC हे रेडियस आहे, AC इज परपेंडिक्युलर टू लाईन L by tangent theorem. In the same way BC is perpendicular to line L by tangent theorem. Tangent theorem म्हणजे AC पण लाईन L ला परपेंडिक्युलर आहे, BC पण लाईन L ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की याच्यामध्ये AC and BC perpendicular to line L. इथं C आहे, इथं आहे, C is the common point आणि C हा जर कॉमन पॉइंट असेल तर खाली आपण फक्त काय स्टेटमेंट लिहिणार आहोत की फ्रॉम जे आपल्याला इथं लिहायचं काय सांगता येईल की C only one perpendicular line L can be drawn through the point A, B, C. म्हणजे या C या पॉइंट मधून आपल्याला फक्त एकच लाईन जी आहे ती लाईन आपल्याला ड्रॉ करता येते आणि ती लाईन ड्रॉ केल्यामुळे काय होणार आहे की A, B आणि C हे काय झाले, कोलिनियर पॉइंट झाले. कोलिनियर पॉइंट झाले म्हणजे काय, C हा जो पॉइंट आहे तो A, B च्या या लाईन वरच आहे, हे आपण प्रूव्ह केलेला आहे. म्हणजे टोटली थेरॉटिकल हे थेरम आहे. एकदा फक्त तुम्ही वाचा आणि व्यवस्थित लिहा, हे थेरमचा कन्सेप्ट तुम्हाला अगदी इझिली समजू शकतो. एकच आपण रेफरन्स जो घेतलेला आहे तो टँजंट थेरमचा रेफरन्स इथे घेतलेला आहे आणि त्या टँजंट थेरम वरून आपण काय सांगतोय की दिलेल्या लाईनला एका पॉइंटवर आपण फक्त एकच परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो आणि हा परपेंडिक्युलर झाला आणि हे लाईन झाली, त्यामुळं A, B आणि C हे कोलिनियर झालेले आहेत. म्हणजे C हा पॉइंट A, B या लाईनवर आहे असं आपण प्रूव्ह केलेलं आहे. यानुसार हे थेरम जे होतं हे थेरम अगदी इझी असं थेरॉटिकल बेस थेरम होतं. त्याचप्रमाणे पेज नंबर 58 वर रिमेंबर धिस जो पार्ट असतो तो थेरमच्या स्टेटमेंट सगळ्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या आपल्याला दिल्या जातात. त्यामुळे नेहमी रिमेंबर धिस हा पॉइंट आपण पाहायचा. त्याच्यामध्ये काय काय दिलेले आहे, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल लाय ऑन द लाईन जॉइनिंग देअर सेंटर. हे जे आता आपण थेरम जे प्रूव्ह केले ते, if the circles touch each other externally, distance between their centers is equal to the sum of their radii. जर दोन्ही सर्कल एक्सटर्नली टच करत असतील तर त्या सर्कलच्या सेंटर मधचं जे डिस्टन्स जे असेल ते डिस्टन्स म्हणजे काय, सम ऑफ देअर रेडियाय. त्यांच्या रेडियाची सम जर आपण केली तर त्यांच्यातलं डिस्टन्स आपल्याला मिळतं. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. इन द सेम वे जर इंटरनली टच करत असतील आणि त्या दोन सर्कलचे जे सेंटर जे असतील त्या सेंटर मधलं जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला फक्त त्या दोन सर्कलचे जे सेंटर जे असतील त्या सेंटरचा डिफरन्स फाइंड आउट करायचा, सबट्रॅक्शन करायची, आपल्याला त्या दोन्ही सेंटर मधलं डिस्टन्स मिळू शकतं. यानुसार रिमेंबर दिस मध्ये आपल्याला तो पार्ट दिलेला. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 3.2. प्रॅक्टिस सेट 3.2 साठी देखील
सेम फिगर लागणार आहे. फिगर जे आहे ते मी ऍज इट इज ठेवतो आणि काही जे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट मात्र तुम्हाला लिहावे लागतील. द फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेले आहे, टू सर्कल्स हॅव्हिंग रेडिया 3.5, रेडिया दिलेले 3.5 and 4.8. Two circles having radius 3.5 and 4.5 centimeter touch each other internally. हे internally touch करत असतात. Find the distance between their centers. आता हे याच्यासाठी सोल्युशन लिहिताना आपण काय करणार, की सपोज हे रेडियस जे आहे ते आपण सपोज करायचे. सपोज R1 is equal to radius of first circle and R2 is equal to radius of second circle. सेकंड सर्कलचं रेडियस आपण R2 घेतलेले, फर्स्ट सर्कलचं रेडियस R1 आणि R2 हे अज्युम करायचे आपल्याला. आता हे अज्युम केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, की प्रॉपर्टी लिहायची. काय प्रॉपर्टी लिहिणार आपण, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली centers of circle touching internally is equal to difference of their radii. या दोन रेडिया मधला जो डिफरन्स असेल तो डिफरन्स असणार आहे. हे स्टेटमेंट आपल्याला इथे महत्वाचं आहे. हे ज्यावेळेस 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेस 2 मार्क पैकी हाफ मार्क जो आहे तो या स्टेटमेंटला तुमचा असणार आहे. किंवा मग तुम्ही थेरम ऑफ टचिंग सर्कल मध्ये लाईनवर असतात की आपल्याला तो थेरम ऑफ टचिंग सर्कल नुसार पण असंही लिहिता येईल की हे डिफरन्स झालं. त्याचप्रमाणे काय की ए बी आणि सी हे दोन्ही पॉइंट जे आहेत ते कोलिनियर आहेत हे आपल्याला इथे सांगता येईल. याच्यासाठी रिझन काय देता येईल आपल्याला, की R1 आणि R2 आणि हा टचिंग पॉइंट जो आहे तो कोलिनियर असतो. हा थेरम ऑफ टचिंग सर्कल. आता हे दिल्यानंतर हा जो डिफरन्स जो आहे आपल्याला त्याचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू हा R1 आणि R2 डिफरन्स घेताना R2 मधला म्हणजे मोठ्या रेडियस मधनं आपण छोटे रेडियस जे आहे ती रेडियस आपण सबट्रॅक्ट करतो. देअरफॉर 4 पॉइंट किंवा इथं R2 म्हणजे 4.8 जे असेल किंवा R2 minus R1. R2 is equal to 4.8. इथं आपण अज्युम जे केलं असेल तिथे अज्युम करू शकतो ज्या व्हॅल्यू जे दिलेले आहेत 3.5 आणि 4.8. सो R2 minus R1 is equal to 4.8 minus 3.5 1.3. याचा जो डिफरन्स जो येणार आहे हा किती आला 1.3. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. Now we are going to solve the second question. सेकंड क्वेश्चन मध्ये देखील हे स्टेटमेंट येतील फक्त एक्सटर्नली असणार आहे. काय क्वेश्चन दिलेले आहे, टू सर्कल्स ऑफ रेडिया 5.5 and 4.2. रेडिया दिलेला आहे 5.5 and 4.2. हे रेडियस असणारे सर्कल्स आहेत. टच इच अदर एक्सटर्नली, एक्सटर्नली टच होतात. तर त्यांच्या सेंटर मधला जो डिस्टन्स जे असणार ते डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचंय. इथं पण काय दिलं, सपोज R1 is equal to radius of first circle, R2 is equal to radius of second circle. The distance of the circle, centers of the circle touching externally. Touching externally is equal to the sum of their difference. नाही आता ज्यावेळेस एक्सटर्नली टच होतात त्यावेळेस काय असणार आहे, सम ऑफ देअर रेडिया. सम ऑफ देअर रेडिया येणार आहे आणि आपल्याला मग त्यांची सम जी असणार आहे ती सम आपल्याला करायची. म्हणजे R1 प्लस R2 5.5 प्लस 4.2 5 प्लस 7 5 प्लस 4 9 9.7. या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स इथे आलेला आहे. यानुसार आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता थर्ड क्वेश्चन जो आहे तो कन्स्ट्रक्शनचा आहे.
कन्स्ट्रक्शन इथं बोर्डवरती कन्स्ट्रक्ट करणं काही इझी नाही, पण आपल्याला हा जो त्यांच्यात डिफरन्स किंवा ऍडिशन काय करायची यानुसार हा थर्ड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो कन्स्ट्रक्शनचा दिलेला आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये काय दिलेले, इफ रेडियस ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर, एका सर्कलचा रेडियस 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्या सर्कलचा रेडियस 2.8 सेंटीमीटर असा दिलेला आहे. ड्रॉ द फिगर्स ऑफ दीज सर्कल्स टचिंग इच अदर. ही फिगर कन्स्ट्रक्शन तुम्हाला करायची आहे. आता इथं कन्स्ट्रक्शन करणं काही पॉसिबल नाही, पण ती कन्स्ट्रक्शन कशी करायची हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला स्वतःला ती फिगर ड्रॉ करता येईल. आता टचिंग एक्सटर्नली म्हणजे त्या सेंटरचं काय करतो आपण, ऍडिशन करतो. आता ऍडिशन करताना काय आहे की अगोदर हा जो मोठी रेडियस असलेला जो सर्कल असेल 4 सेंटीमीटरचा हा आपल्याला ड्रॉ करता येईल. त्या अगोदर काय करायचं, 4 + 2.8 6.8 चा सेगमेंट आपण ड्रॉ केला. 6.8 मध्ये इथं 4 वर हा त्यांचा कॉमन पॉइंट येईल, तिथे आपण ठेवला म्हणजे हा मोठा रेडियस असलेला सर्कल तो ड्रॉ करते. उरलेला जो आहे 2.8 हा सर्कल जो आहे तो आपल्याला ड्रॉ करता येईल आणि कॉमन ट्रायंगल एक्सटर्नली टचिंग सर्कल इथं आपल्याला ड्रॉ करता येईल. आता नेक्स्ट जो आहे हा काय बरं की इंटरनली टच होत असताना, इंटरनली टच होताना काय करायचंय की अगोदर 4 सेंटीमीटरचा फक्त आपण ही सेगमेंट ड्रॉ केला. 4 सेंटीमीटरचा सर्कल तुम्हाला ड्रॉ करता येईल. त्यानंतर जे सेंटर जे घ्यायचंय ते 2.8 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स द्यायचंय आणि हा सर्कल जो आहे तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे. म्हणजे इथं हा 2.8 आणि हा जो असेल तो 4 सेंटीमीटर. यानुसार टचिंग सर्कलची फिगर आपल्याला थर्ड क्वेश्चन मध्ये ड्रॉ करायची आहे. आता आपल्याला जो सॉल्व्ह करायचा आहे तो क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 जो स्टार क्वेश्चन आहे, दोन्ही क्वेश्चन आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट विल सॉल्व्ह द क्वेश्चन नंबर 4. याची फिगर क्वेश्चन नंबर 4 ची फिगर मी ड्रॉ करतोय आणि काय व्हॅल्यू फाइंड करायचं ते देखील आपण पाहणार आहोत. हा एक सर्कल दिलेला आहे आणि त्याला दुसरा एक सर्कल जो आहे टचिंग सर्कल तो देखील दिलेला आहे. ते दोन सर्कल टचिंग सर्कल्स आपण ड्रॉ केले. ते ड्रॉ केल्यानंतर त्यांचे जे सेंटर जे आहेत ते सेंटर पी आणि क्यू सेंटर आहे. ते सेंटर मी जॉईन करतो इथं. ए हा एक पॉइंट आहे, बी हा पॉइंट आहे, हा कॉमन पॉइंट इथं आर, ए पी आर आणि क्यू बी आर यानुसार आपल्याला दिलेली ही फिगर जी आहे. आता या फिगर मध्ये आपल्याला काय काय विचारलेलं आहे, इन द सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू, पी आणि क्यू हे सेंटर असलेले सर्कल आहे. अ लाईन पासिंग थ्रू आर मीट द सर्कल ए अँड बी, ए आणि बी ला ही लाईन पासिंग थ्रू ए तिथं तिथं टच होतात. ते प्रूव्ह दॅट, प्रूव्ह काय करायचं आपल्याला, फर्स्ट एक एक आपण प्रूव्ह करू. सेगमेंट ए पी parallel to segment BQ. AP आणि BQ जे आहे ते आपल्याला पॅरलल दाखवायचं आहे. AP आणि BQ आणखीन दोन क्वेश्चन आहेत, अगोदर हे आपण प्रूव्ह करू, मग दोन क्वेश्चन पुढचे मी घेतो आणि सॉल्व्ह करतो. AP पॅरलल टू BQ. आता ज्यावेळेस आपल्याला दोन लाईन्स पॅरलल दाखवायचे असतात त्यावेळेस तर दोन लाईन पॅरलल दाखवण्यासाठी आपण नाईनचे जे थेरम जे आहेत ते थेरमचा आपण पॅरलल लाईनचे थेरम्स त्याचा कॉन्व्हर्स जो आहे तो यूज करत असतो. मग त्याच्यासाठी अल्टरनेट अँगल्स असतील किंवा दुसरे कुठले अँगल जे असतील ते अँगल जर आपण कॉन्ग्रुएंट जर दाखवले, अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट दाखवले म्हणजे त्या लाईन ज्या असतात त्या लाईन्स पॅरलल येत असतात. हा कन्सेप्ट जो आहे, हा थेरम जो आहे थेरम ऑफ पॅरलल लाईन्स, हा थेरम आपल्याला इथं आपला यूज करायचा आहे. आता आपल्याला AP आणि BQ हे जर आपल्याला जर पॅरलल दाखवायचे असतील लाईन्स तर त्याच्यामध्ये येणारे जे अल्टरनेट अँगल जे असतील, जे फॉर एक्झाम्पल हा अँगल ए आणि अँगल बी जो आहे हा जर आपण
कॉंग्रुएंट जर दाखवला हे अल्टरनेट अँगल होतील, म्हणजे पहा इथं काय की या लाईन पॅरलल आणि ही जाणारी ट्रान्सव्हर्सल आणि या ट्रान्सव्हर्सल केलेला हा ए हा अँगल आणि हा बी अँगल हा अल्टरनेट अँगल येतो. आणि इफ द अल्टरनेट्स अँगल्स आर कॉंग्रुएंट देन वी कॅन से दॅट these two lines are parallel. हा कन्सेप्ट आपण इथे यूज करतोय. ज्यावेळेस एखादा थिअरम किंवा दिलेला क्वेश्चन आपल्याला प्रूव्ह करायचा असतो त्यावेळेस तो प्रूव्ह कशा पद्धतीने करायचा त्या अगोदर आपलं माइंड सेट झालं म्हणजे आपल्याला तो क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येतोय. इथे या दोन लाईन्स आपल्याला पॅरलल दाखवायच्या, त्या दोन लाईन्स पॅरलल दाखवण्याकरता आपण हे अल्टरनेट अँगल जे आहेत हे अल्टरनेट अँगल्स अगोदर कॉंग्रुएंट दाखवणार आहोत. आणि ते कॉंग्रुएंट दाखवण्यासाठी काय करणार आहे बरं आपण इथं की आपल्याला सपोज आता हा पहिला ट्रायंगल जो आहे ट्रायंगल ए पी आर हा ट्रायंगल घेऊ इन ट्रायंगल APR. आता APR या ट्रायंगल मध्ये पाहायचं AP किंवा PA आणि PA आणि PR सेगमेंट PA इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट PR. का कॉंग्रुएंट असतील बरं? PA आणि PR रेडिया ऑफ सेम सर्कल. रेडिया ऑफ सेम सर्कल हे जर दोन्ही कॉंग्रुएंट झाले हा आणि हा कॉंग्रुएंट झाला म्हणजे ट्रायंगल APR जो येतो हा आयसोस्केलेस ट्रायंगल झाला. ट्रायंगल APR इज आयसोस्केलेस ट्रायंगल. आणि आयसोस्केलेस ट्रायंगलचे बेस अँगल जे असतात हे बेस अँगल कॉंग्रुएंट असतात. म्हणजे हा A अँगल आणि हा इथलचा R जो अँगल म्हणजे अँगल PAR इज कॉंग्रुएंट टू अँगल PRA. हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंट झाला. अँगल PAR इज कॉंग्रुएंट टू अँगल PRA. हे झाले कॉंग्रुएंट. आता हे दोन्ही अँगल कॉंग्रुएंट झाल्यानंतर आता या ट्रायंगल मध्ये इथे आपण म्हणजे हे जे स्टेटमेंट जे आहे याला आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. नवीन ट्रायंगल BQR BQR या ट्रायंगल मध्ये QB इज कॉंग्रुएंट टू QR रेडिया ऑफ सेम सर्कल. Segment BQ, the side BQ is congruent to side QR. याचं रिझन काय? रेडिया ऑफ सेम सर्कल. रेडिया ऑफ सेम सर्कल. आता रेडिया ऑफ सेम सर्कल हा आणि हा जर कॉंग्रुएंट झाला म्हणजे हा ट्रायंगल BQR जो आहे तो देखील आयसोस्केलेस ट्रायंगल झाला. आयसोस्केलेस ट्रायंगल झाला म्हणजे त्याचे बेस अँगल्स हे कॉंग्रुएंट असतात. थेरम ऑफ आयसोस्केलेस ट्रायंगल. ट्रायंगल BQR इज आयसोस्केलेस ट्रायंगल. आणि आयसोस्केलेस ट्रायंगल त्याच्या थेरम नुसार आयसोस्केलेस ट्रायंगलचे बेस अँगल्स हे कॉंग्रुएंट असतात. देयरफॉर angle QBR is congruent to angle QRB. हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंट झाला. आता हे दाखवल्यानंतर आता हा एक अँगल पहा अँगल ARP किंवा अँगल PRA म्हणजे हा अँगल PRA and अँगल BRQ हा अँगल आणि हा अँगल. I repeat again अँगल PRA and अँगल QRB हे दोन्ही अँगल कॉंग्रुएंट होतील. रिझन काय असणार आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल. अँगल PRA is congruent to angle BRQ or QRB, vertically opposite angles. आता हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंट आहे. आता नीट लक्ष द्यायचं. हा अँगल कॉंग्रुएंट आहे. हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंट आहे. हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंट आहे. जे
आपल्याला ज्या कॉन्ग्रुएंट अँगलच्या ज्या प्रॉपर्टी ज्या आहेत, कॉन्ग्रुएन्सी ऑफ अँगल्स, त्याच्या प्रॉपर्टीनुसार हा आणि हा कॉन्ग्रुएंट आहे, हा आणि हा कॉन्ग्रुएंट आहे, हा आणि हा कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच काय होईल की आपल्याला हा अँगल ए आणि अँगल बी काय झाला बरं, कॉन्ग्रुएंट झाला. देअरफॉर अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QRB असं आपल्याला म्हणता येईल. देअरफॉर अँगल PAR is congruent to angle QRB. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. आणि काय आहेत बरं, हे अल्टरनेट अँगल्स आहेत. मग हे जर अँगल अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील, then we can say that AP is parallel, segment AP is parallel to segment BQ. इथं आपल्याला हे देता येईल अल्टरनेट अँगल. Alternate angle. Then we can say that line segment AP is parallel to segment BQ. Theorem of parallel lines. याचं रिझन काय देते, theorem of parallel line. Theorem of parallel line नुसार ही सेगमेंट आणि ही सेगमेंट पॅरलल झाली. एकदा सगळं व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण याच्यातला सेकंड क्वेश्चन जो आहे तो सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. Now the second question is triangle APR is similar to triangle RQB. APR आणि RQB, APR आणि RQB हा आपल्याला सिमिलर दाखवायचा आहे. आता ट्रायंगल ज्यावेळेस आपल्याला सिमिलर दाखवायचे असतात त्यावेळेस सिमिलॅरिटीच्या टेस्ट आपल्याला अप्लाय करावं लागतात. मागच्या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला होता, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला होता. तिथं बरेचसे म्हणजे चार याचे दोन आणि याचे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट येतात. ज्यावेळेस दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील दोन्हीचे, त्यावेळेस ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात. तोच कन्सेप्ट आपण इथे यूज करणार आहे. सो इन ट्रायंगल APR, आता या APR या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय सांगता येईल बरं, की हा ट्रायंगल PAR हा अँगल आणि हा अँगल PRA हा कॉन्ग्रुएंट आहे. हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहे आयसोस्केलस ट्रायंगल असल्यामुळे. अँगल PAR is congruent to angle PRA हा कॉन्ग्रुएंट आहे. आणि या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल QRB मध्ये हे आपण सांगितलं होतं काय, कुठला अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला होता आपण, अँगल RBQ is congruent to BQR, QRB is congruent to angle QRB हा कॉन्ग्रुएंट दाखवला होता. त्यानुसार PRA आणि QRB हा देखील आपण कॉन्ग्रुएंट दाखवला होता. व्हर्टिकली अपोजिट, त्याला मागच्या जे आपण प्रूव्ह केलं होतं त्या प्रूव्ह करत असताना आपण स्टेटमेंट नंबर दिले नाही. व्हर्टिकली अपोजिट नंबर, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स किंवा इतर जे अँगल असतील ते प्रूव्ह करत असताना त्याला स्टेटमेंट नंबर आपण देत असतो 1 2 3. इथं ते स्टेटमेंट आपण बाय 1 किंवा फ्रॉम 1 फ्रॉम 2 असं स्टेटमेंट दिलं तर परत आपल्याला रिझन देण्याची आवश्यकता राहत नाही. आता हे व्हर्टिकली अपोजिट अँगल देखील आपल्याला देता येईल की PRA is congruent to angle QRB हा आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. मग आता अँगल कॉन्ग्रुएन्सी टेस्ट नुसार पहा या ट्रायंगल, आता हा आणि हा कॉन्ग्रुएंट झाला त्याच्यानुसार हा अँगल आणि हा अँगल देखील कॉन्ग्रुएंट होईल. देअरफॉर अँगल PAR मागचंच जे आपण सॉल्व्ह केलेले आहे तोच क्वेश्चन इथे रिपीट होतोय, फक्त ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार आपल्याला हे करता येईल.
So angle PAR is congruent to angle QBR. म्हणजे हा आणि हा कॉन्ग्रुएंट झाला, दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले, म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. आणि ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार आपल्याला काय म्हणता येईल, देयरफॉर ट्रायंगल APR is similar to triangle RQB. A test of similarity. A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर झालेले आहेत. एकदा चेक करून घ्या. इथे फक्त प्रत्येकाचं रिझन जे आहे ते एक तर रिझन लिहावं लागेल आपल्याला, किंवा मागच्या रिझनला आपण जर स्टेटमेंट नंबर दिला तर ते स्टेटमेंट नंबरचा यूज आपल्याला इथे करता येईल. त्यानुसार तुम्हाला हे व्यवस्थितरित्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. त्याचा फक्त काही पार्ट मी इथे दिलेला आहे. मधले जे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट जे राहिलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करायचे आहे. आता थर्ड जो क्वेश्चन जो दिलेला आहे, थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो. बोर्ड छोटा असल्यामुळं, वेळेची मर्यादा असल्यामुळं बरेचसे जे कन्सेप्ट जे असतात ते कन्सेप्ट आपले राहतात. आता थर्ड जो आहे, फाइंड RQB, अँगल RQB आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, इफ अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री. PAR हा 35 डिग्री दिलेला आहे. आता हा 35 आहे, हा 35 होईल, हा 35 होईल, हा 35 होणार आहे. आपल्याला काय फाइंडायचं, RQB फाइंड आउट करायचा, हा अँगल फाइंड आउट करायचा. हा 35 आहे, हा 35 आहे. आता हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहे की हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, म्हणून हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. म्हणजे हे सगळे कॉन्ग्रुएंट आहे. मागचे जे स्टेटमेंट जे परत इथे येतील, मी डायरेक्ट स्टेटमेंट काय लिहितो इथं की ऑलरेडी आपण काय प्रूव्ह केलेले आहे, अँगल PAR is congruent to angle PRA is congruent to angle QRB is congruent to angle QBR. आता हे जर कॉन्ग्रुएंट असतील हे सगळ्या, आणि त्याच्यामध्ये RQB अँगल RQB आपल्याला फाइंड करायचा. आणि PAR हा PAR जो आहे तो 35 जर दिलेला असेल, म्हणजे सगळे अँगल काय होतील, देयरफॉर अँगल PAR इज इक्वल टू अँगल PRA इज इक्वल टू अँगल QRB इज इक्वल टू अँगल QBR इज इक्वल टू 35. हा 35 झाला, हा 35 झाला. आणि सगळ्या ट्रायंगलच्या इंटरनल अँगलची सम जी असते ती 180 डिग्री असते. M अँगल QBR प्लस अँगल QRB प्लस M अँगल RQB is equal to 180 degree in triangle QRB मध्ये, या ट्रायंगल मध्ये हा अँगल याची सम किती येणार आहे, 180 डिग्री. त्याच्यापैकी QBR हा 35 आहे, प्लस QRB हा 35 आहे. हा अँगल आपल्याला फाइंड करायचा, M अँगल RQB is equal to 180, 35 70 plus M angle RQB is equal to 180. M angle RQB is equal to 180 minus 70 is equal to 110. हा जो आला तो 110 आला. यानुसार आपण फोर्थ क्वेश्चन जो आहे तो फोर्थ क्वेश्चन इथं सॉल्व्ह केलेला आहे. यानुसार आता याच्यातले जवळजवळ सगळे क्वेश्चन जे आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. एक राहिलेला तो फिफ्थ क्वेश्चन जो आहे तो फिफ्थ क्वेश्चन पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दिला जाईल. व्हिडिओची लेंथ जी आहे व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे हा क्वेश्चन फक्त आपला राहतोय, तो नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दिला जाईल.
हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.